Good morning, everyone. Am I audible? Yes, ma'am. Okay. So बघा लास्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं होतं सो इन लास्ट लेक्चर वी हॅव सीन काय पाहिलं होतं ट्रायक बघितलं होतं अजून काय बघितलं होतं आयजीबीटी बघितलं होतं आपण अजून काय पाहिलं होतं VI characteristics. ओके व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स ओके आयजीबीटीचे आणि ट्रायकचे व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स बघितले ते ओके टुडे वी आर गोइंग टू सी यूजीटी ड्रॉ करा तुमच्या नोटबुक मध्ये होप्स तुमची नोटबुक कंप्लीट असतील
structure. Now we have already seen BJT. So BJT is the bipolar junction transistor. Today in this lecture we are going to see UJT. Okay, आवाज वगैरे येत नसला तर सांगा. Okay, today we are going to see UJT. So UJT represents uni junction transistor. Okay, it consists of uni junction transistor. So initial structure बघूया कसं असतं ते. So it consists of N-type silicon bar. Okay. सो हे जे काही पूर्ण आहे सर्किट इकडचं किंवा इकडचं जे काही पूर्ण एरिया आहे हे काय आहे तर एन टाइप सिलिकॉन सेमीकंडक्टर बार आहे अँड अनदर इज दर इट कन्सिस्ट ऑफ सेकंड टाइप दॅट इज पी टाइप सिलिकॉन रिजन. ओके, सो इथं जे आतला एवढा पोर्शन आहे ते काय आहे तर पी टाइपचं रिजन आहे. ओके, नाउ दिस एन टाइप सिलिकॉन बार इज कॉल्ड एज बेस. ओके, हे एन टाइप सिलिकॉन जे बार आहे इकडचं आणि इकडचं एरिया जे आहे त्याला आपण काय म्हणतो बेस. आणि जे काही पी टाइप मटेरियल आहे त्याला आपण काय म्हणतो तर इमिटर. एन टाइपचं जे रिजन आहे त्याला आपण बेस म्हणतो. पी टाइपचं जे रिजन आहे त्याला आपण इमिटर म्हणतो. तसं का तर बघा ह्या बेस मधनं आपण दोन टर्मिनल्स बाहेर काढलेले आहेत त्याला म्हणतो आपण बेस. सो वरच्या बाजूला एक टर्मिनल बाहेर काढलेला आहे त्याला सुद्धा आपण बेस म्हणतो. त्यामुळे या बेस रिजन मधून जे दोन टर्मिनल्स बाहेर आलेले आहेत त्याला नाव आहेत बेस 1 आणि बेस 2. आणि इमिटर रिजन मधनं सॉरी पी टाइप रिजन आहे. पी टाइपला आपण काय त्या रिजनला काय म्हणतो तर इमिटर रिजन असं सुद्धा म्हणतो. बिकॉज द वन टर्मिनल विच इज टेकन आउट फ्रॉम दिस रिजन इज नेम ॲज इमिटर. ओके, ह्याला बेस का म्हणतो ह्याला इमिटर का म्हणतो कारण की हे जे काही सिलिकॉन बार आहे त्याच्यावरनं जे दोन टर्मिनल्स काढलेले आहेत ते बेस आहेत. त्यामुळे ह्या एन टाइप मटेरियलला एन टाइप बारला हे काय हुबा बार आहे किंवा एन टाइप रिजनला आपण काय म्हणतो तर बेस म्हणतो. आणि पी टाइप रिजनला आपण इमिटर का म्हणतो कारण की पी टाइप ह्या सेमीकंडक्टर मधनं एक जे टर्मिनल आपण बाहेर काढलेलं आहे त्याला आपण म्हणतो इमिटर. ओके, so this UJT is having three terminals, base 1, base 2 and one emitter. Okay, तीन terminals आहेत base 1, base 2 and third one is emitter terminal and it consists of one junction that is J1. And it consists of one junction. आणि जंक्शन कुठे फॉर्म होतं बघा इथं पी आणि एन टाइप मटेरियल मध्ये एक जंक्शन फॉर्म होतं त्याला आपण म्हणतो पी एन जंक्शन. ओके, सो मी परत एकदा रिवाइज करते बघा. सो UJT स्टँड्स फॉर युनि जंक्शन ट्रान्झिस्टर. इट कन्सिस्ट ऑफ एन टाइप सिलिकॉन सेमीकंडक्टर बार. बार का म्हणतो कारण की हे असं हुबं स्ट्रक्चर आहे त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो एन टाइप सिलिकॉन bar and it also consists of p-type silicon p-type semiconductor device. p-type semiconductor region सुद्धा आहे. Now this n-type layer किंवा n-type region is called as base. n-type ला आपण काय म्हणतो बेस म्हणतो आणि p-type region ला आपण काय म्हणतो तर इमिटर म्हणतो. आणि असं आपण इमिटर आणि बेस असे का नाव त्याला दिलेले आहेत बिकॉज एन टाइप मटेरियल मधनं दोन टर्मिनल्स बाहेर निघतात, एक वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला. सो अप्पर साइडला जे आहे त्याला आपण काय म्हणतो बेस टर्मिनल 2 आणि जे डाऊनवर्ड साइडला आहे त्याला आपण काय म्हणतो बेस टर्मिनल 1. त्यामुळे ह्या एन टाइप बॉडीला एन टाइप मटेरियलला आपण काय म्हणतो तर बेस म्हणतो. आणि पी टाइप रिजनला पी टाइप मधनं जे काही टर्मिनल आपण बाहेर काढलेलं आहे त्याचं नाव आहे इमिटर. त्यामुळे ह्या पी टाइप सेमीकंडक्टरला आपण काय म्हणतो दॅट रिजन इज कॉल्ड एज इमिटर. ओके, सो दिस UJT इज हॅव्हिंग थ्री टर्मिनल्स बेस 1, बेस 2 आणि इमिटर टर्मिनल आणि इट कन्सिस्ट ऑफ वन जंक्शन. एकच जंक्शन आहे त्याच्यामध्ये. कुठलं आहे ते PN जंक्शन. आता हे जे काही RB1 आणि RB2 रेजिस्टर्स आहेत दे आर इंटरनली कनेक्टेड. ओके, RB1 आणि RB2 आहेत
हे रेझिस्टर्स आता इथे सिम्बॉल मध्ये तुम्हाला कुठे दिसत नाही, म्हणजे हे जे कोण रेझिस्टन्स आहेत ते इंटरनली कनेक्टेड आहेत, बेस रेझिस्टन्स 1 आणि बेस रेझिस्टन्स 2. ओके, ते कशासाठी ते बघूया, कारण की त्या रेझिस्टन्सच्या अक्रॉस जे ड्रॉप होते व्होल्टेज त्याच्यावरनं त्याचं आपलं वर्किंग आहे आणि हे त्याचं सिम्बॉल आहे. ओके, सिम्बॉल ऑफ युजेटी. इथपर्यंत कळालंय? कुणाला काही डाऊट आहे? परत एकदा रिवाइज करायचं आहे का? व्हॉट इज युजेटी? एम आय ऑडिबल? Yes, ma'am. परत एकदा रिवाइज करू दे. Yes, ma'am. ओके, बघा. सो युजेटी, इनिशियली युजेटी म्हणजे काय ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. युजेटी इज युनि जंक्शन ट्रान्झिस्टर. आता तो एक ट्रान्झिस्टर आहे आपल्याला कळालं. त्यात युनि जंक्शन हे नाव का दिलेलं आहे, कारण की इट कन्सिस्ट ऑफ ओनली वन जंक्शन, therefore नेम इज गिवन एज युनि जंक्शन. आणि एक जंक्शन कुठला आहे तर हा पी आणि एन, इथं एक जंक्शन फॉर्म होत आहे, त्याला आपण म्हणतो युनि जंक्शन. ओके, आता ह्या युजेटी मध्ये काय आहे बघा. सो युजेटी कन्सिस्ट ऑफ 2 सेमीकंडक्टर मटेरियल. First is N-type silicon and second is P-type silicon semiconductor. Okay. So N-type this silicon material is called as base and P-type region, P-type semiconductor is called as emitter. आता बेस आणि इमिटर असेच नाव का पडले? बिकॉज द N-type material, from this N-type material we are externally taking 2 terminals, that is base 1 and base 2. Therefore the N-type material is given as the name base. And from P-type region, we are taking 1 terminal externally for connection, that is known as emitter. Therefore, P-type region is also called as emitter. Okay. And internally there are 2 resistors, RB1 and RB2. हे 2 resistance आहेत. Base resistance 1 and base resistance 2. They are internally connected. मोदी, माइक बंद करा. ओके, हे झालं त्याच्या स्ट्रक्चरचं आणि त्याचा सिम्बॉल हे असं आहे. सो स्ट्रेट लाईन, दोन्ही बाजूला तुमचे 2 टर्मिनल्स येणार, बेस 1 बेस 2. आणि इथं जे इमिटर आहे ते इमिटरला असं खाली दाखवायचं आहे. ओके, इमिटरला डायरेक्टली कनेक्ट करायचं नाही, इमिटर तुम्हाला खालच्या बाजूला दाखवायचं आहे. इथपर्यंत कळालं आता? ओके, सो नाव वी विल सी वर्किंग. आता हे युजेटी कसं वर्क होते. इनिशियली हे जे काही इमिटर आहे, दिस इमिटर इज रिव्हर्स बायस बिकॉज ऑफ दी व्होल्टेज, जे काही तुमचं अप्लाइड व्होल्टेज आहे आणि ड्यू टू युअर बॅरियर व्होल्टेज. बॅरियर व्होल्टेज म्हणजे इथं जे काही पीएन जंक्शन आहे तिथं जे व्होल्टेज फॉर्म होणार आहे त्या व्होल्टेजमुळं आणि व्होल्टेज ऍट RB1, आपण म्हणूया VRB1, या दोन्ही व्होल्टेजमुळे तुमचं इमिटर काय आहे, रिव्हर्स बायस आहे. इनिशियली काय, इनिशियल स्टेजला तुमचं युजेटी हा रिव्हर्स बायस आहे. आणि रिव्हर्स बायस कोण आहे तर इमिटर. आपण म्हणतो ना पीएन जंक्शन रिव्हर्स बायस आहे. ओके, आपण कसं पीएन जंक्शन डायोड फॉरवर्ड बायस आहे, रिव्हर्स बायस आहे. आपण त्या मटेरियलला कुठलं सप्लाय दिलंय त्याच्यावर आपण बघत असतो. तसं इनिशियली जेव्हा आपण इमिटरला व्होल्टेज देतो आणि ते इनिशियल व्होल्टेज, जेव्हा इनिशियल व्होल्टेज मग तुमचं इथलं जे काही पीएन जंक्शन डायोड आहे तो रिव्हर्स बायस आहे. आणि ते कशामुळे रिव्हर्स बायस आहे तर ड्यू टू द व्होल्टेज बिटवीन RB1 अँड ड्यू टू दिस पोटेन्शियल बॅरियर व्होल्टेज. बॅरियर व्होल्टेज, जेव्हा बॅरियर व्होल्टेज ब्रेकडाऊन होईल तेव्हा तुमचं डिव्हाइस काय होतं, तुमचं जंक्शन ब्रेक होतं आणि तुमचं डिव्हाइस ऑन होतं. तर इनिशियली तुमचं इमिटर व्होल्टेज किंवा इमिटर जंक्शन, इमिटर टर्मिनल हे इनिशियली रिव्हर्स बायस असल्यामुळे तुमचा युजेटी हा ऑफ स्टेट मध्ये असतो. ओके, आणि हा ऑफ स्टेट मध्ये का असतो का तर बॅरियर व्होल्टेज पेक्षा तुमचं इमिटर व्होल्टेज कमी आहे आणि बॅरियर व्होल्टेज प्लस युअर RB1च्या व्होल्टेजमुळे तुमचं इमिटर व्होल्टेज जे काय अप्लाय करतो ते कमी पडतं आणि त्यामुळे तुमचं जंक्शन हा रिव्हर्स बायस आहे. आणि त्यामुळे तुमचं युजेटी काय आहे, ऑफ स्टेट मध्ये आहे. युजेटी ऑफ आहे म्हणजे तो करंट फ्लो करत नाही, इमिटर करंट फ्लो होत नाही. ओके, आता हे when we increase the emitter voltage, VE म्हणते. So when we increase the emitter voltage at specific voltage, the junction PN junction breaks down and then emitter current starts to flow.
ओके, जेव्हा आपण इमिटर व्होल्टेज फर्दर इन्क्रीज करतो, अशा एका व्होल्टेजला तुमचं हे पीएन जंक्शन डायोड ब्रेक होत आहे आणि तुमचं युजेटी ऑन होत आहे. त्या व्होल्टेजला आपण काय म्हणतो, तर पीक पॉइंट व्होल्टेज असं म्हणतो. ओके, द व्होल्टेज ऍट विच द युजेटी टर्न्स ऑन, दॅट व्होल्टेज इज कॉल्ड एज पीक पॉइंट व्होल्टेज. ज्या व्होल्टेजला तुमचं युजेटी ऑन होत आहे आणि तुमचं इमिटर करंट फ्लो व्हायला स्टार्ट होते. नाउ दिस पीक पॉइंट व्होल्टेज या साईडला दिसते का? सो दॅट पीक पॉइंट व्होल्टेज इज गिवन बाय नीटा इंटू VBB प्लस VD. ओके, नीटा म्हणजे काय तुमचा इंट्रिन्सिक स्टँड ऑफ रेशियो विच इज गिवन बाय RB1 डिवायडेड बाय RB1 प्लस RB2. VBB म्हणजे काय, व्होल्टेज बिटवीन बेस टर्मिनल 1 and बेस टर्मिनल 2 and VD is nothing but barrier voltage. ओके, जेव्हा तुमचं इमिटरचा व्होल्टेज हे VP व्होल्टेज पेक्षा जास्त होईल तेव्हाच तुमचं युजेटी काय होतं, ऑन होतं. मग हे व्होल्टेज कुठलं आहे, तर हे इंट्रिन्सिक स्टँड ऑफ रेशिओ. सो इथं जे काही व्होल्टेज होणार आहे बिटवीन रेझिस्टन्स 1 आणि रेझिस्टन्स 2, ते व्होल्टेज ते क्रॉस केलं पाहिजे. प्लस इथं जे काही बेस 1 आणि बेस 2 टर्मिनल्सला तुम्ही व्होल्टेज देणार आहे त्याच्यापेक्षा तुमचं इमिटर व्होल्टेज जास्त असलं पाहिजे. अजून कुठला व्होल्टेज, तर इथला बॅरियर व्होल्टेज पेक्षा पण तुमचं इमिटर व्होल्टेज जास्त असलं पाहिजे. जेव्हा या सगळ्यांच्या कॉम्बिनेशन पेक्षा तुमचं इमिटर व्होल्टेज हे तुमच्या पीक पॉइंट व्होल्टेज पेक्षा जास्त होईल तेव्हाच तुमचा युजेटी काय होतं, ऑन होतो. आणि युजेटी ऑन झालं की मग काय होतं, इमिटर करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतो. इमिटर करंट स्टार्ट्स टू फ्लो. त्याच्यात काय अडचण आहे का? बघा, परत एकदा रिवाइज करते. दोनच पॉइंट्स आहेत ह्याच्यामध्ये, 3 म्हणूया, एक फॉर्म्युला म्हणूया. सो फर्स्ट पॉइंट, इनिशियली द इमिटर जंक्शन किंवा इमिटर टर्मिनल इज रिव्हर्स बायस. ओके, नेगेटिव्ह व्होल्टेज असणार आहे अँड दॅट इज इट मेंटेन्स इन रिव्हर्स बायस ड्यू टू द बॅरियर व्होल्टेज प्लस व्होल्टेज अक्रॉस RB1. ओके, इथून काहीतरी सप्लाय देणार आहे, वरती काहीतरी सप्लाय देणार आहे. सो ह्या रेझिस्टन्सच्या अक्रॉसच्या व्होल्टेजमुळे सुद्धा तो काय होतो, इनिशियली रिव्हर्स बायस मध्ये राहते. ओके, मग तो रिव्हर्स बायस मध्ये आहे म्हणजे तुमचा युजेटी हा ऑफ स्टेट मध्ये आहे आणि युजेटी ऑफ स्टेट मध्ये असताना करंट फ्लो होणार नाही. तो बेसिक कन्सेप्ट आहे. सेकंड काय, जेव्हा आपण इमिटर व्होल्टेज वाढवत जाऊ अशा एका व्होल्टेजला तुमचं पीएन जंक्शन डायोड काय होतं, ब्रेक होतंय, बॅरियर पोटेन्शियल ब्रेक करतं आणि त्यामुळे तुमचं युजेटी ऑन होते आणि युजेटी ऑन झालं की करंट फ्लो व्हायला स्टार्ट होते. मग तो व्होल्टेज काय आहे, दॅट व्होल्टेज ऍट विच द युजेटी टर्न्स ऑन, इट इज कॉल्ड एज पीक पॉइंट व्होल्टेज. पीक पॉइंट व्होल्टेजला तुमचं युजेटी काय होतं, ऑन होतं. आणि दॅट पीक पॉइंट व्होल्टेज इज गिवन बाय नीटा इंटू VBB प्लस VD. नीटा म्हणजे काय, इंट्रिन्सिक स्टँड ऑफ रेशिओ, दॅट इज RB1 डिवायडेड बाय RB1 प्लस RB2. त्याच्यानंतर VBB म्हणजे व्होल्टेज अप्लाइड बिटवीन बेस 1 आणि बेस 2 टर्मिनल्स आणि लास्टला VD म्हणजे काय, तुमचं बॅरियर व्होल्टेज. या सगळ्यांच्या प्रपोर्शनचं व्होल्टेज म्हणजेच काय आहे, तर पीक पॉइंट व्होल्टेज आहे. आणि ह्या इनिशियल व्होल्टेज पेक्षा जेव्हा तुमचं इमिटर व्होल्टेज जास्त असेल तेव्हाच तुमचं युजेटी काय होतं, ऑन होतं. कळालंय तुम्हाला? कळालं? कोणाला काय डाऊट आहे? कोणाला काय डाऊट आहे? ओके, आता त्याचं VI कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. ओके, वर्किंग तर तुम्हाला कळालंय. जोपर्यंत तुमच्या युजेटीचं व्होल्टेज दॅट इज इमिटर व्होल्टेज जोपर्यंत तुमच्या पीक पॉइंट व्होल्टेज पेक्षा कमी आहे तोपर्यंत तुमचा युजेटी हा ऑफ स्टेट मध्ये आहे, नंतर काय होतो, तो ऑन होतो. ओके, आता इनिशियली असं होतंय, सगळे VI कॅरेक्टरिस्टिक्स आपण कसं बघतो, तर तुमच्या Y ऍक्सिस वरती करंट असतो आणि X ऍक्सिस वरती व्होल्टेज असतं. पण इथं युजेटी कॅरेक्टरिस्टिक्स फक्त असं आहे की तुम्ही Y ऍक्सिस वरती व्होल्टेज घेताय आणि X ऍक्सिस वरती करंट घेताय. ओके,
Okay, so this is our valley point, sorry, peak point. And this is our valley point. Okay, now the UJT characteristics, initially it is divided in 3 regions. आता तुम्हाला डायग्राम वरनं तर कळालं. Initially ते 3 regions मध्ये divide आहे. First is cutoff region, second is negative resistance region, and third is saturation region. And from this VI characteristics, there are 2 important points on the graph. First is VP, that is the peak point voltage, and VV म्हणजे valley point voltage. ओके, ह्या 2 पॉइंट्स वरनच आपण काय करणार आहोत, ह्या VI कॅरेक्टरिस्टिक्सचं एक्सप्लेनेशन देणार आहे. ओके, सो इनिशियली बघूया कट ऑफ रिजन. सो इन कट ऑफ रिजन, as the UJT is in off state, initially here voltage VE voltage is at 0 or initial level and no or small currents flow. Okay, initially 0 current. So आपण इथे बघू शकतो की इथून इथपर्यंत वाढलाय, but it is in off state. Initially UJT हे off state मध्ये, आणि इथे जे काही व्होल्टेज आहे ते, किंवा असं म्हणूया व्हॅली पॉइंटच्या जे लेफ्ट साइडला रिजन आहे त्या रिजनला आपण म्हणतो कट ऑफ रिजन. आणि ह्या रिजन मध्ये काय असतं, आपलं इनिशियल व्होल्टेज असतं, आवर व्होल्टेज इज लेस देन बीपी व्होल्टेज. जे काही व्होल्टेज आहे ते व्होल्टेज, सो व्होल्टेज आपल्या इथे वाढत जाणार 1 2 3 4 5. आवर व्होल्टेज इज लेस देन दिस व्हॅली पॉइंट व्होल्टेज, ड्यू टू विच नो करंट फ्लोज थ्रू द डिव्हाइस अँड द डिव्हाइस इज इन ऑफ स्टेट. ओके, जे आपण काय म्हणतोय, तर आपलं युजेटी कधी ऑन होतंय, जेव्हा आवर इमिटर व्होल्टेज इज इक्वल टू और ग्रेटर देन VP. VP म्हणजे काय, तर पीक पॉइंट व्होल्टेज. जेव्हा आपलं इमिटरचं व्होल्टेज पीक पॉइंट व्होल्टेज एवढं होईल किंवा त्याच्यापेक्षा जास्त होईल, तेव्हाच तो काय होतो, ऑन होतो. मग इथं तुमचं व्होल्टेज काय आहे, कमी आहे. देअरफॉर जोपर्यंत तुमचं इमिटर व्होल्टेज हे VP पेक्षा कमी असेल, तेव्हा तो काय असणार आहे, युजेटी ऑफ स्टेट मध्ये असणार आहे. आणि तिथं करंट कसा असणार आहे, इनिशियल असणार आहे किंवा 0 असणार आहे. ओके, आता तुम्हाला करंट इथून इथे वाढलेला दिसतंय, पण तो काय म्हणूयात आपण, कमी करंट असणार आहे. ओके, नाउ द रिजन बिटवीन पीक पॉइंट व्होल्टेज अँड व्हॅली पॉइंट व्होल्टेज इज कॉल्ड एज नेगेटिव्ह रेझिस्टन्स रिजन. या रिजनला जे आहे पीक पॉइंट व्होल्टेज आणि व्हॅली पॉइंट व्होल्टेज आहे, त्या रिजनला आपण काय म्हणतो, तर नेगेटिव्ह रेझिस्टन्स रिजन म्हणतो, बिकॉज द व्होल्टेज फॉल्स अँड करंट इन्क्रीजेस. ओके, इथं या रिजन मध्ये काय होतं बघा, व्होल्टेज डिक्रीज झाला. ओके, सो म्हणूया 4 पासून 1 पर्यंत तुमचं व्होल्टेज काय झाला, डिक्रीज झाला. सो द ग्राफ इज डिक्रीजिंग, therefore it is negative resistance region, and the current increases from IP till IV. करंट तुमचा कुठून कुठे वाढला, तर पीक करंट पासून व्हॅली पर्यंत तुमचा करंट काय झाला, तुमचा करंट इन्क्रीज होत गेला. ओके, therefore it is called as negative resistance region. आणि सॅच्युरेशन रिजन मध्ये काय होतं, बियॉन्ड व्हॅली पॉइंट, व्हॅली पॉइंटच्या बियॉन्ड, व्हॅली पॉइंटच्या नंतर तिथं काय होणार, तुमचं व्होल्टेज इज इन्क्रीजिंग ऍज वेल एज करंट इज इन्क्रीजिंग. सो ग्राफ तुमचा असं वाढत जाणार आहे, आणि ह्या साईडला म्हणजे जोपर्यंत तुमचा ग्राफ येतो तोपर्यंत तुमचं करंट हे काय असतं, समजा ह्या पॉइंटला घेतलं, सो IB पेक्षा जास्त करंट आहे. ह्या पॉइंटला घेतलं, सो व्होल्टेज इज ऑल्सो इन्क्रीजिंग अँड करंट इज ऑल्सो increasing. Therefore, in saturation region, the voltage and current goes on increasing. That is called as saturation region. मग परत एकदा रिपीट करते. So UJT चे VI characteristics. So in this, on y-axis we are drawing the emitter voltage, and in x-axis we are drawing the emitter current. ह्या दोघांमध्ये कन्फ्युज होऊ नका. Okay. So initially, in VI characteristics of UJT, there are 2 important points. First point is peak point voltage आणि व्हॅली पॉइंट व्होल्टेज. असे 2 व्होल्टेजेस किंवा 2 पॉइंट्स ह्याच्या ग्राफ मध्ये इम्पॉर्टंट आहेत, आणि ह्या 2 पॉइंट्स वरच आपण एक्सप्लेनेशन सांगणार आहे. आणि हे जे काही VI कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते किती रिजन मध्ये डिवाइडेड आहेत, तर 3 रिजन मध्ये, कट ऑफ रिजन, देन नेगेटिव्ह रेझिस्टन्स रिजन आणि सॅच्युरेशन रिजन. मग कट ऑफ रिजन कशाला म्हणायचं, जिथं पीक पॉइंट व्होल्टेजचं जे काही लेफ्ट साइड आहे त्याच्या लेफ्ट साइडला जे काही रिजन आहे त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण कट ऑफ रिजन असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये काय होतं, तर तुमचं जे काही व्होल्टेज आहे ते व्हॅली पॉइंट व्होल्टेज पेक्षा कमी आहे.
व्हॅली पॉईंट व्होल्टेज पेक्षा तुमचं इनपुट व्होल्टेज जर कमी असेल तर तुमचा युजेटी हा काय राहतो, ऑफ स्टेट मध्ये राहतो. therefore UJT इज इन ऑफ स्टेट. आणि युजेटी ऑफ स्टेट मध्ये आहे म्हटल्यावर करंट फ्लो होणार का? सो नो करंट फ्लो. सो इथून इथं जरी ग्राफ दाखवला तर हा मिली एम्पियर मध्ये आहे आणि हे रेटिंग्स मग मे बी इथं 0.1 0.2 वगैरे असं सुद्धा असू शकतं. ओके, कमी करंट असणार आहे तिथं. नाव नेक्स्ट रिजन इज नेगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन. सो द रिजन बिटवीन पीक पॉइंट अँड व्हॅली पॉइंट, ह्या रिजनला मधल्या रिजनला आपण काय म्हणतो तर नेगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन असं म्हणतो. आणि इथं काय होतं, जे काही व्हॅली पॉइंट सॉरी पीक पॉइंटचं व्होल्टेज आहे ते कुठेपर्यंत डिक्रीज होतं तर व्हॅली पॉइंट पर्यंत तुमचं व्होल्टेज डिक्रीज होतं. ते व्होल्टेज डिक्रीज होत असताना तिथं मात्र तुमचा करंट हा पीक पॉइंट करंट पासून व्हॅली पॉइंट करंट पर्यंत तुमचा करंट हा वाढत जातो. therefore the voltage decreases and current increases. and next तुमच्या व्हॅली पॉइंट नंतर ना बियॉन्ड व्हॅली पॉइंट, आता हे कुठपर्यंत असणार आहे आपल्याला माहितीये का? कुठून तुमचं करंट कॉन्स्टंट होते वगैरे असं काही माहित नाही. तिथं करंट हा वाढतच जातो आणि व्होल्टेज सुद्धा तुमचं इन्क्रीज होतच जाते. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, सॅच्युरेशन रिजन असं म्हणतो. ओके, सॅच्युरेशन रिजन. सो सॅच्युरेशन रिजन म्हणजे काय, व्हॅली पॉइंट व्होल्टेज नंतर जे काही रिजन असणार आहे त्याला आपण सॅच्युरेशन रिजन म्हणतो, जिथं तुमचं व्होल्टेज वाढत जात आहे आणि तिथं करंट सुद्धा तुमचं वाढत जात आहे. त्याला आपण काय म्हणतो, सॅच्युरेशन रिजन. ओके, आणि तुमचं युजेटी कुठं ऑन होणार आहे मग? युजेटी कुठल्या रिजन मध्ये ऑन होणार आहे? कुठल्या? कट ऑफ रिजन. कट ऑफ रिजन मध्ये ऑन होणार आहे का? इथं ऑलरेडी लिहिलंय मी. सॅच्युरेशन रिजन. सॅच्युरेशन रिजन मध्ये ऑन होणार का? ऑब्विसली मगाशी काय फॉर्म्युला सांगितलं मी, VP इज इक्वल टू नीटा प्लस VBB, नीटा इंटू VBB प्लस VD. सो व्हॅली पॉइंटच्या व्होल्टेजच्या वर तुमचं इमिटर व्होल्टेज गेला की तुमचं काय होणार आहे? ऑब्विसली तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज केला म्हणून तुमचा युजेटी तर ऑन झाला. युजेटी ऑन झाला की त्याच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप होतो आणि करंट इन्क्रीज होत आहे. ओके नाही, आपण SCR मध्ये काय बघितलं, SCR एकदा ऑन झाला की त्याच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप होते आणि करंट वाढत जाते. युजेटी मध्ये पण काय होणार, ऑन झाला की कुठलाही डिव्हाइस असू दे. ओके, सो तुम्ही डायोड पासून घ्या, कुठलाही डिव्हाइस घ्या, कुठलाही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस घ्या, जेव्हा तो ऑन होतो, ऑन झाला म्हणजे त्याच्यातनं करंट हा वाढत जातो. करंट वाढत असताना तुमचं व्होल्टेज काय होणार आहे, त्याच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप होणार आहे. ओके, बेसिक तुमच्या ओम्स लॉ प्रमाणे. ओके नाही, V इज इक्वल टू I इंटू R, त्याच्याप्रमाणे तुमचं काय होणार आहे, जेव्हा व्होल्टेज ड्रॉप होतं तेव्हा तुमचं करंट हे काय होते, इन्क्रीज होत जाते. तसंच इथं तुमच्या व्हॅली पॉईंटच्या पुढे जर व्होल्टेज गेला तर तिथं काय होतं, तुमचं युजेटी ऑन होतं आणि एकदा का युजेटी ऑन झाला की त्याच्या अक्रॉस इंटरनल व्होल्टेज ड्रॉप होतं आणि करंट हा काय जातो, वाढत जातो. सो इथं नेगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन मध्ये तुमचं युजेटी काय होते, ऑन होते. ओके, आणि आपण कुठे कुठे वापरतो तर ऍज अ रिलॅक्सेशन ऑसिलेटर म्हणून वापरतो. सो ऑसिलेटर काय करतात, ऑसिलेटर जनरेट्स द ऑसिलेशन्स. ओके, सो आपण अप्लाइड इलेक्ट्रॉनिक मध्ये बघितलं लास्ट चॅप्टर, दॅट इज वेव्हफॉर्म जनरेटर. वेव्हफॉर्म जनरेटर मध्ये आपण काय बघितलं, ऑसिलेटर्स बघितले. सो तिथं जे काय ऑसिलेटर्स तुम्ही बघितले, दॅट इज काय बघितलं तुम्ही, RC फेज शिफ्ट ऑसिलेटर, क्रिस्टल ऑसिलेटर वगैरे पाहिलात. तर ते जसं फ्रिक्वेन्सी जनरेट करतात तसंच आपण हे युजेटी हे रिलॅक्सेशन ऑसिलेटर म्हणून यूज करतो, ऍज वेल एज ते ट्रिगरिंग डिव्हाइस म्हणून यूज होत आहे. सो ट्रिगरिंग डिव्हाइसेस म्हणजे काय, आता SCR ला आपल्याला ऑन करण्यासाठी काय करावं लागतं, गेटला सप्लाय द्यावं लागतंय. ओके, गेट टर्मिनलला. मग तो गेट टर्मिनलला सप्लाय देतो म्हणजे काय करतो आपण, गेट करंट देतो. ओके, सो ते करंट सप्लाय करायचं काम कोण करते तर युजेटी करते. सो युजेटी ऑल्सो यूज ऍज अ ट्रिगरिंग डिव्हाइस. आणि ओव्हर व्होल्टेज डिटेक्टर म्हणून सुद्धा ते यूज होते. आता ते कसं यूज होते ते आपल्याला 5th चॅप्टर मध्ये बघायचे आहे. 5th चॅप्टर मध्ये आपल्याला ऍप्लिकेशन्स बघायचे. ते कळालं का युजेटी? Okay, now next is put. So put is programmable unijunction transistor. So similar to UJT, that is unijunction transistor, just the word is that programmable. So programmable म्हणजे काय ते आपण बघूया.
इट कन्सिस्ट ऑफ 4 लेयर्स. ड्रॉ करा. PN असे 4 लेयर्स आहेत. काढत नाही का तुम्ही? काढत नाही? लिहिलेत का? नोट्स लिहिलेत का हे आधीचे? मग आता लिहित नाही? घरी गेल्यावर लिहित आहे. ओके. कशाला पुढे मागवते? ओके. नेक्स्ट इज put. So put is programmable unijunction transistor. आता UJT चे जे काही व्हॅल्यू पॉइंट आहे that value point is fixed. ओके, म्हणजे आपण हार्डली ते फक्त VBB वरनं फक्त चेंज करू शकतो. ओके. नीटा कशावरनं आहे? RB1 आणि RB2 वरनं आहे. सो दे RB1 आणि RB2 रेजिस्टर्स आर इंटरनली कनेक्टेड इन UJT. सो ते आपण चेंज करू शकत नाही. ओके. मॅन्युफॅक्चरिंग टाइमला फक्त ते सुट होतात. सो P आणि N टाइप मध्ये जे काय आहे त्याच्यावरनं त्याचं बॅरियर व्होल्टेज डिसाइड होणार आहे. मग हार्डली तुमचं पीक पॉईंट व्होल्टेज फक्त फार तर फार कशामुळे चेंज होऊ शकतं? बेस व्होल्टेज 1 आणि बेस व्होल्टेज 2 च्या व्होल्टेज मध्ये फक्त ते काय होऊ शकतं? चेंज होऊ शकतं. ओके. पण हे सुद्धा काय असणार आहे? फिक्स्ड व्होल्टेज असणार आहे. सो गेट टर्मिनलला जेवढं व्होल्टेज देणार आहे, सॉरी इमिटर टर्मिनलला जेवढं व्होल्टेज देणार आहे, सो हे व्हॅल्यू पॉईंट व्होल्टेज सुद्धा फिक्स असणार आहे. मग त्याच्यावरनं ठरणार की तुमच्या कुठल्या इमिटर व्होल्टेजला ते ऑन होणार आहे. मग इथं पुट मध्ये हे जे काही व्हॅल्यू पॉईंट व्होल्टेज आहे दॅट कॅन बी सेट बाय सर्किट डिझायनर. ओके. हे जे काही व्हॅल्यू पॉईंट व्होल्टेज आहे ते तुमचं सर्किट डिझायनरच डिझाईन करू शकतंय. आणि ह्याच्यामध्ये मग 4 लेयर्स आहेत, 4 लेयर्स PN. नाव द डिफरन्स इज दॅट सिमिलर टू SCR मध्ये पण एनोड कॅथोड गेट आहे. पण SCR मधले जे काही गेट आहे ते P टाइप मटेरियलला कनेक्टेड आहे. तसं नसून इथं पुट मध्ये जे काही गेट टर्मिनल आहे तो कुणाला कनेक्टेड आहे तर N टाइप मटेरियल आहे, which is nearer to anode, therefore it is also called as anode gate terminal. जो गेट टर्मिनल कॅथोडच्या जवळ आहे त्याला आपण काय म्हणतो? कॅथोड गेट टर्मिनल म्हणतो. तसंच जो गेट टर्मिनल एनोडच्या जवळ आहे त्याला आपण काय म्हणतो तर एनोड गेट टर्मिनल. ओके. दिस इज द मेजर डिफरन्स बिटवीन SCR आणि पुट. ओके. तसंच सिमिलरली सिम्बॉल मध्ये सुद्धा काय फरक आहे बघा. जो गेट टर्मिनल आपण खाली ड्रॉ करतो SCR ला, तो गेट टर्मिनल काय केलेला आहे? एनोड साइडला ड्रॉ केलेला आहे वरच्या बाजूला. दिस इज द मेजर डिफरन्स बिटवीन युअर सिम्बॉल विथ रिस्पेक्ट टू SCR. आणि कॅरेक्टरिस्टिक्स वर्किंग तर सेम राहणार आहे. एकदा का ऑन झाला की तो करंट तुमचा फ्लोच होत जाणार आणि कसं ऑफ होते ते आपण बघूयात. ओके. सो पुट म्हणजे काय? पुट इज नथिंग बट प्रोग्रामेबल युनिजंक्शन ट्रान्झिस्टर where you can set the value point voltage and that value point voltage is decided by circuit designer. सर्किट डिझाइन करताना त्याच्यामध्ये
पुटची व्हॅल्यू पुट कोणत्या व्होल्टेजला ऑन होणार आहे ते आपण डिसाईड करू शकतो, ते आपण चेंज करू शकतो. ओके, नाव वर्किंग मध्ये बघा. सो इनिशियली whenever we give negative pulse to this gate terminal, at that time put is in off state with respect to anode voltage. जेव्हा जेव्हा आपण या गेट टर्मिनलला नेगेटिव्ह गेट पल्स देणार आहे तेव्हा तेव्हा पुट हा ऑफ स्टेट मध्ये असणार आहे. ओके, and now whenever the gate is positive, that time your put will turn on. पण ते कधी ऑन होणार आहे? when this gate voltage, या साइडला लिहिते, when this gate voltage is 0.7 into your anode voltage म्हणून, anode to cathode voltage म्हणून. ओके, anode voltage इकडे झालं. हा, ओके, मग हा कधी ऑन होतो? जेव्हा तुमचं एनोड व्होल्टेज हे गेट व्होल्टेज पेक्षा 0.7 टाइम्स जास्त असलं पाहिजे, तेव्हाच तुमचं पुट काय होतंय? ऑन होत आहे. म्हणजे इनिशियली तुमचं एनोड पॉझिटिव्ह आहे आणि गेट नेगेटिव्ह आहे, तेव्हा तुमचं पुट हे ऑफ स्टेट मध्येच आहे. आता तुमचं एनोड पण पॉझिटिव्ह आहे आणि गेट सुद्धा पॉझिटिव्ह आहे. ओके, म्हणजे काय होणार आहे? तेव्हा तुमचं पुट हे ऑन होणार आहे. पण पुट कोणत्या व्होल्टेजला ऑन होणार आहे? तर जे काही गेट व्होल्टेज आहे, गेट व्होल्टेजचे 0.7 टाइम्स तुमचं एनोड व्होल्टेज जर जास्त असेल, त्या व्होल्टेजला तुमचं पुट काय होणार आहे? ऑन होणार आहे. ओके, कळतं का डिफरन्स? बघा, जेव्हा सो एनोड निगेटिव्ह असेल तर पुट तुमचं काय झालं? रिव्हर्स बायस झाला. आणि रिव्हर्स बायस मधनं काय होतं? त्याच्या ठराविक व्होल्टेज नंतर ना ॲव्हलॅन्च ब्रेकडाऊन होतं आणि तुमचं जास्त करंट फ्लो व्हायला स्टार्ट होते रिव्हर्स बायस मध्ये. मग फॉरवर्ड बायस मध्ये असताना, म्हणजे गेट एनोड इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कॅथोड, तेव्हा तुमचं पुट काय असणार आहे? फॉरवर्ड बायस असणार आहे. फॉरवर्ड बायस मध्ये सुद्धा तो कुठपर्यंत असणार आहे? बघा, ह्या व्होल्टेज पर्यंत. एनोड इज पॉझिटिव्ह, गेट इज ऑल्सो पॉझिटिव्ह, सॉरी गेट इज नेगेटिव्ह. ओके, म्हणजे जे काही ब्लॉकिंग स्टेट आहे त्या ब्लॉकिंग स्टेट मध्ये एनोड पॉझिटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू कॅथोड, म्हणजे तुमचं पुट हे काय आहे? फॉरवर्ड बायस आहे. ऍट दॅट टाइम वी आर अप्लाइंग नेगेटिव्ह गेट पल्स टू दी गेट टर्मिनल, देयरफॉर इट ऑन होत नाही, इट रिमेन्स इन ऑफ स्टेट. तो काय होतं? ऑफ स्टेट मध्येच राहते. मग ऑन कधी होत आहे? हे ब्रेक कधी होते आणि तो कधी करंट फ्लो व्हायला स्टार्ट होते? नाव हिअर एनोड इज पॉझिटिव्ह and gate is also positive. At that time the put turns on, and the voltage at which put turns on, that is the anode voltage, which is greater than 0.7 times your gate voltage. ओके, गेट सुद्धा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे गेटला काहीतरी पॉझिटिव्ह व्होल्टेज आहे आणि त्याच्या 0.7 पटीने जेव्हा तुमचं एनोड व्होल्टेज असेल, ऍट दॅट टाइम युअर पुट टर्न्स ऑन, तेव्हा तुमचं पुट काय होतं? ऑन होते. आणि ऑन झालं की ऑब्विसली करंट, एनोड करंट विल स्टार्ट टू फ्लो फ्रॉम एनोड टू कॅथोड. ओके, वर्किंग बघा, परत एकदा सांगते, असं बघूयात किंवा तसंही बघा, तुम्हाला दोन्ही कसं कळतं तेव्हा. सो इनिशियली जेव्हा आपण गेट टर्मिनलला नेगेटिव्ह देतो आणि तुमच्या एनोड टर्मिनलला पण नेगेटिव्ह देतो, ऍट दॅट टाइम युअर पुट इज इन ऑफ स्टेट. ओके, नाव एनोड इज पॉझिटिव्ह अँड गेट इज ऑल्सो पॉझिटिव्ह, तेव्हा कुठल्या अशा व्होल्टेजला तुमचं पुट ऑन होतंय? तर दॅट व्होल्टेज इज 0.7 पॉइंट्स ग्रेटर देन युअर गेट व्होल्टेज. गेट व्होल्टेजच्या 0.7 पटीने जेव्हा तुमचं एनोड व्होल्टेज एक्सीड होईल, तेव्हाच तुमचं पुट काय होणार आहे? ऑन होणार आहे. म्हणजे तेव्हाच तुमचं पुट काय होणार आहे? कंडक्ट होणार आहे. आणि जेव्हा गेट नेगेटिव्ह असतो, एनोड पॉझिटिव्ह आहे, तेव्हा तो ऑफ स्टेट मध्ये राहतो, तेव्हा आपण म्हणूया ब्लॉकिंग स्टेट म्हणूया. आणि जेव्हा एनोड नेगेटिव्ह असेल तर ऑब्विसली एनोड इज नेगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कॅथोड, ऍट दॅट टाइम इट इज रिव्हर्स बायस. आणि रिव्हर्स बायस मध्ये काय होणार आहे? स्मॉल लिकेज करंट फ्लो होणार आहे. एका ठराविक व्होल्टेजला, दॅट इज ब्रेकडाऊन व्होल्टेज नंतर तो काय होतं? तुमचं ॲव्हलॅन्च ऑकर होते. कळलं का? सो पुट सुद्धा युजेटी सारखं आपण त्याला रिलॅक्सेशन ऑसिलेटर म्हणून यूज करतो आणि ऍज अ ट्रिगरिंग डिव्हाइस म्हणून आपण यूज करतो. सो SCR ट्रायकला वगैरे ऍज अ ट्रिगरिंग डिव्हाइस म्हणून आपण पुट आणि युजेटी यूज करू शकतो. ऍज अ रिलॅक्सेशन ऑसिलेटर म्हणून सुद्धा यूज करू शकतो. म्हणजे ऑसिलेटर म्हणजे काय करतात? ते वेव्हफॉर्म्स जनरेट करतात, तशाप्रमाणे सुद्धा आपण हे पुट
यूज करू शकतो. ऍज वेल एज टाइम डिले जनरेट करण्यासाठी सुद्धा ते यूज होत आहे इन लॉजिक सर्किटरी. सो डीटी मध्ये जे तुम्ही बघितलात काउंटर किंवा फ्लिप फ्लॉप्स वगैरे बघितलात, प्रत्येक फ्लिप फ्लॉपला एक क्लॉक पल्स लागते, तर ते क्लॉक पल्स डिले करण्यासाठी लॉजिक सर्किटरी मध्ये सुद्धा आपण हे यूजेटी आणि पुट यूज करू शकतो, कारण की ते प्रोग्रामेबल आहे. सो गेट टाइम जर आपण व्हॅरी केलं तर तेवढ्या उशिरा तुमचं एनोड व्होल्टेज ट्रिगर होणार. ओके, जेवढे जास्त उशीर होईल, जर लवकर ठेवला 0.1 ठेवला तर 0.7 लाच तुमचं हे काय होणार आहे, ऑन होणार आहे. जेवढं जास्त व्होल्टेज तुम्ही ठेवणार तेवढ्या उशिरा तुमचं पुट हे ऑन होणार, आणि त्याच्यासाठी ते डिले सर्किट्स मध्ये यूज होतात आणि लॉजिक सर्किट्स मध्ये यूज होतात. ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का कुणाला? ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का कुणाला? नेक्स्ट डिव्हाइस बघायचंय. आहेत अजून 10 मिनिटात. 10 मिनिटात. ओके, सो नेक्स्ट इज SUS. सो हे जे आपण सगळे बघतोय डिव्हाइसेस, युजेटी, पुट, पॉवर मॉस्फेट, IGBT, GTO, ट्रायक, आता SUS आणि त्याच्यानंतर डायक आणि SBS, हे सगळे काय आहेत तर थायरिस्टरचे फॅमिली डिव्हाइसेस आहेत. आता हा सुद्धा पुट आहे, त्याच्यामध्ये फक्त आपण एक इंटरनल अवलॅंच डायोड कनेक्ट करतोय. सो एनोड कॅथोड, आणि इथं आपण काय करतोय गेट टर्मिनल. त्या गेट टर्मिनलच्या मध्ये काय कनेक्ट केलेलं आहे, एक अवलॅंच डायोड कनेक्ट केलेला आहे. ओके, लास्टला कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, ना होल डायग्राम मध्ये बघा, फक्त हा इंटरनल डायोड जे आहे अवलॅंच डायोड, हा जर सोडला तर होल लेयर डायग्राम इज सिमिलर टू पुट. ओके, पुटचं जे आता आपण डायग्राम बघितलं त्या होल डायग्राम मध्ये फक्त हा इंटरनल डायोड नव्हता, अवलॅंच डायोड, नाहीतर होल तुमचं सर्किट कसं आहे. सो लेयर डायग्राम, सिम्बॉल आणि VI कॅरेक्टरिस्टिक सगळे काय आहेत, सेम आहेत. जस्ट इंटरनल नाही म्हणायचं, अवलॅंच डायोड इज connected to अवलॅंच डायोड आपण काय करतोय, पुटला कनेक्ट करतोय तेव्हा ते काय होतं, SUS फॉर्म होतं, दॅट इज सिलिकॉन युनिलॅटरल स्विच. ओके, नाव आता हे डायोडचं काय फंक्शन आहे. सो पुट मध्ये काय होत होतं बघा, जेव्हा पुट कधी ऑन होत होता, तर जेव्हा एनोडचं व्होल्टेज हे 0.7 टाइम्स तुमच्या गेट व्होल्टेज एवढं किंवा त्याच्यापेक्षा जास्त झालं की तुमचा पुट ऑन होत होता. ना सिलिकॉन युनिलॅटरल स्विच मध्ये तो कधी ऑन होतो, when anode is positive with respect to cathode, at that time when the anode voltage
इट क्रॉसेस दी व्होल्टेज ऑफ दिस डायोड. अवलांच डायोडचं जे क्रॉस ओव्हर व्होल्टेज आहे त्याच्यापेक्षा जर ते ग्रेटर असेल तर तुमचं पुट काय होतं ऑन होतं. therefore the put on. so it does not depend upon the gate terminal. गेट टर्मिनल वरती जे काही सप्लाय आहे त्या सप्लाय वरती तुमचं एसयूएस डिपेंड होत नाही. एसयूएस कशावर डिपेंड राहतं, जेव्हा ॲनोडचं व्होल्टेज हे तुमच्या कॅथोडच्या व्होल्टेज पेक्षा पॉझिटिव्ह आहे तर तो काय होतो ऑलरेडी फॉरवर्ड बायस होतो. आणि तो ऑन कधी होतो, जेव्हा ॲनोडचं व्होल्टेज इज ग्रेटर देन दिस ब्रेकडाऊन व्होल्टेज ऑफ दिस ॲव्हलेंच डायोड. या ॲव्हलेंच डायोडचं जे ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे त्याच्यापेक्षा जेव्हा तुमचं ॲनोड व्होल्टेज वाढेल तेव्हाच तुमचं पुट काय होते ऑन होते. therefore it does not depend upon the gate terminal to get the current. गेट टर्मिनल वरती जे काही सप्लाय येणार आहे आयदर पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह त्याच्यावरती हे डिपेंड करत नाही. सो प्रोग्रामेबल युनि जंक्शन ट्रान्झिस्टर मध्ये काय होत होतं तर त्या किंवा युजेटी मध्ये काय होत होतं, इमिटर टर्मिनलला किंवा गेट टर्मिनलला किती व्होल्टेज आहे त्याच्यावरनं तुमचं डिव्हाइस काय होतं ते ऑन होत होते. इथं ह्याला ऑन होण्यासाठी तुमचं व्होल्टेज किती असायला पाहिजे, हे ॲव्हलेंच डायोडच्या व्होल्टेज पेक्षा तुमचं इनपुट व्होल्टेज असायला पाहिजे तरच तुमचं डिव्हाइस काय होते ऑन होते. therefore it does not आपण it does not depend upon this gate trigger terminal. ओके, डायरेक्टली ह्या व्होल्टेज पेक्षा तुमचं व्होल्टेज ऑन जास्त झाले की तुमचं एसयूएस ऑन होते. त्याला फरक सगळ्या डिव्हाइसेस मधला. पुट मध्ये काय होतंय, पुट मध्ये इमिटरचं व्होल्टेज हे व्हॅल्यू पॉइंट व्होल्टेज पेक्षा जास्त गेलं की तुमचं डिव्हाइस हे काय होतंय ऑन होते. पुट सॉरी युजेटी मध्ये इमिटर व्होल्टेज हे व्हॅल्यू पॉइंट व्होल्टेज पेक्षा जास्त गेले की तो काय होतो ऑन होतो. आणि त्याची व्हॅल्यू काय आहे, नीटा इंटू व्हीबीबी प्लस व्हीडी. ओके, नीटा म्हणजे काय, इंट्रिन्सिक स्टँड ऑफ रेशो RB1 डिवायडेड बाय RB1 प्लस RB2. व्हीबीबी म्हणजे काय, व्होल्टेज बिटवीन बेस 1 अँड बेस 2 टर्मिनल. व्हीडी म्हणजे तुमचं बॅरियर व्होल्टेज. तसंच पुट मध्ये काय व्होल्टेज आहे, तो पुट मध्ये ऑन होण्यासाठी जे काय ॲनोड व्होल्टेज आहे दॅट ॲनोड व्होल्टेज मस्ट बी ग्रेटर दॅन शुड बी 0.7 टाइम्स युअर VG. ओके, त्या गेट व्होल्टेज पेक्षा 0.7 ने तुमचं व्होल्टेज तेवढ्या पटीने जास्त असलं पाहिजे. आणि इथं एसयूएस मध्ये कुठल्या व्होल्टेजला तुमचं एसयूएस ऑन होतंय, द व्होल्टेज ऍट विच युअर ॲव्हलेंच डायोड ब्रेक्स डाऊन, ऍट दॅट व्होल्टेज युअर एसयूएस टर्न्स ऑन. आणि एकदा का तो ऑन झाला की नाव द करंट स्टार्ट्स टू फ्लो फ्रॉम ॲनोड टू कॅथोड. सेम. ओके, आणि हे एसयूएस पण कशासाठी वापरतात तर स्विचिंग पर्पज साठी यूज करतात किंवा ट्रिगरिंग करण्यासाठी. डायक ट्रायक, सो आपण ट्रायक बघितलेला आहे, दॅट इज ट्रायोड दॅट वर्क्स ऑन एसी. ओके, बाय डायरेक्शनल आहे, दोन्हीकडे सुद्धा असे वेवफॉर्म्स आपल्याला बघायला भेटतात. MT1 टर्मिनल आणि MT2 टर्मिनल्स आहेत. ट्रायक आपण बघितले, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डायक बघूया. ओके, सो त्या डायकला आणि ट्रायकला ऑन करण्यासाठी सुद्धा आपण हे एसयूएस SBS स्विच आपण यूज करतो. ओके, ट्रिगरिंग डिव्हाइसेस वगैरे म्हणून आपण यूज करतो. कोणाला काही अडचण आहे का, आता झालं time. कोणाला काही अडचण आहे? So we No, will ma'am. stop here today. Attendance द्या.